तेजस्वी यादवनी बिलकुल काँग्रेसच्या राहुल गांधीच्या गळ्यावर तलवार ठेवून मुख्यमंत्री पदाचा शब्द काढून घेतला आणि महायुतीची सुनामी आपल्या महाराष्ट्रामध्ये आली आणि त्याच धर्तीवर आणि तोच पॅटर्न महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये राबवला गेला आणि त्या महाराष्ट्र पॅटर्नमुळेच आज बिहारमध्ये एवढं प्रचंड बहुमत एनडीए पक्षाला मिळालं। बिहारच्या निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे। या निवडणुकीच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेना शिंदे पक्षाचे वरिष्ठ नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब आहेत। त्यांच्याशी आपण थोडक्यात चर्चा करावं। एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालंय, कसं बघताय? हे बघा, एनडीएला त्या ठिकाणी स्पष्ट बहुमत तर आपलं 222 सीटवरच होत आहे। आज जवळपास 208 पेक्षा जास्त जागेवर त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। ही 2/3 पेक्षाही जास्त मेजॉरिटी एनडीएची त्या ठिकाणी निवडून आलेली आहे आणि पुन्हा एकदा आदरणीय नरेंद्र मोदी असतील, तिथले मुख्यमंत्री नितीश कुमार असतील, पासवानजी असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वावर बिहारी जनतेनं पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास दाखवला आहे। एनडीएची मुख्य ताकद कोणती? हे बघा, इंडिया असेल तर तुम्ही पाहिला असेल की आज सगळीकडे बातम्यामध्ये तेच चालू होतं की महाराष्ट्राच्या धर्तीवरच बिहारच्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री असताना एकनाथराव शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब, अजितदादा यांनी ज्या लोकाभिमुख योजना आणल्या, नंतरच्या त्याचा जो परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये दिसला। महाराष्ट्रातही निकालाची एनडीएची सुनामी, महायुतीची सुनामी आपल्या महाराष्ट्रामध्ये आली आणि त्याच धर्तीवर आणि तोच पॅटर्न महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये राबवला गेला आणि त्या महाराष्ट्र पॅटर्नमुळेच आज बिहारमध्ये एवढं प्रचंड बहुमत एनडीए पक्षाला मिळाले। बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता रणनीती पक्षाची काय असते? नाही बघा, आता रणनीती म्हणजे काय, प्रत्येक निवडणुकीमध्ये सारखी रणनीती असते, जिंकण्यासाठी त्या निवडणुका लढल्या जाते। पण पुन्हा एकदा एनडीए अभेद्य आहे। एनडीएतल्या सगळ्या नेतृत्वांचा एकमेकावर चांगल्या प्रकारचा विश्वास आहे आणि एका दिलानं एका जुटीनं या निवडणुका लढल्यामुळंच आज एवढं मोठं प्रचंड बहुमत मिळालं। बिहारमध्ये तुम्ही पाहिला असेल, जी महाविकास आघाडी होती, इंडी आघाडी होती, त्या तेजस्वी यादवनी बिलकुल काँग्रेसच्या राहुल गांधीच्या गळ्यावर तलवार ठेवून मुख्यमंत्री पदाचा शब्द काढून घेतला। त्याच्यावर उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांना घोषित करावा लागला अगोदर आणि हे सगळं करूनही त्या ठिकाणच्या जनतेनं जो कौल दिला तो खरोखर इथल्या जनतेचा आभार मानण्यासारखा आहे। आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये जशा लाडक्या बहिणीनं एक हाती विधानसभेची सत्ता महायुतीच्या हाती दिली, बिहारमध्ये सुद्धा लाडक्या बहिणीनंच आपला प्रभाव त्या ठिकाणी झाला। एकीकडे महागाईची ओढ आहे, बेरोजगारीची ओढ आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी इंडियाला एवढा प्रतिसाद मिळाला, एकंदरीत कसं शक्य आहे? हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी महागाईची ओढ ही आजच होते असं नाही, पहिल्यापासून आहे। महागाई आहे, बेरोजगारीची त्या ठिकाणी वाढत्या लोकसंख्येप्रमाणे थोडीफार वाढत असेल, पण आपल्या देशामध्ये एनडीए सरकारमध्ये आदरणीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये परकीय गुंतवणूक आलेली आहे आणि आज जगामध्ये आपण अर्थव्यवस्थेमध्ये आज आपण 3ऱ्या नंबरवर त्या ठिकाणी पोहोचत आहोत। 2047 पर्यंत आपला देश विकसित राष्ट्र म्हणून समोर येत आहे आणि जगानं सुद्धा भारताची ताकद ओळखलेली आहे आणि निश्चितच महाराष्ट्रातील लोकही सुज्ञ आहेत की त्यांनी नरेंद्र मोदीजीचं कुशल नेतृत्व, देशाचा चाललेला कारभार आणि देशाचा होत असलेला विकास याच्या बाजूनेच लोकांनी हा दिलेला कौल आहे आणि संपूर्ण देशामध्ये हे चित्र आहे। नक्कीच तर हे होते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब। त्यांनी लोकशिवाय मराठीशी चर्चा केली। खरं तर तुमचं धन्यवाद, तुम्ही वेळ दिल्याबद्दल। बिहारची निवडणुका तर महाराष्ट्रात सुद्धा कोणता रंग येतो हे पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं आहे। देवीदास कनपटे, लोकशिवाय मराठी।